नमस्कार, मी अमृता कुलकर्णी. वैदिक विजडम मराठी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अमर पुस्तके या व्हिडिओ सीरीजमधील पुढचे पुस्तक पाहणार आहोत. महाभारत. एका खेड्यात एका मुलानं मोठ्या आकडेबाज मिशांचा सशक्त आणि बलदंड मनुष्य पाहिला. आश्चर्यचकित झालेला मुलगा पळत पळत आपल्या आईकडे गेला आणि उत्साहानं आईला म्हणाला, आई, मी आता भीमाला पाहिलं. तुम्हाला माहीतच आहे की भीम हा महाभारतातील श्रेष्ठ वीरांपैकी एक वीर आहे. रामायण आणि महाभारत लिहिले गेल्याला अनेक शतकं होऊन गेली, परंतु त्यातील व्यक्तिरेखा आजही अस्तित्वात आहेत असंच भारतीय मुलांना वाटतं. शंख आणि चक्र धारण करणारा श्रीकृष्ण, मोठं चकाकणारं धनुष्य बाळगणारा अर्जुन, महाभयंकर भीम, समर्थ पण दयाळू राम, विनासायास एखादा पर्वत हातात उचलून घेऊन त्यासह हवेतून शेकडो मैल दूर जाणारा हनुमान इत्यादी सर्वजण रोजच्या रोज अवतीभोवती वावरणाऱ्या निकटवर्तीयांपैकीच असल्यासारखे त्यांना वाटतात. महाभारताची थोडक्यात कथा खालीलप्रमाणे आहे. विचित्रवीर्य या हस्तिनापूरच्या राजाला धृतराष्ट्र आणि पंडू हे 2 मुलगे होते. त्यापैकी मोठा मुलगा धृतराष्ट्र आंधळा होता. त्यामुळे विचित्रवीर्यानंतर पंडूला हस्तिनापूरचं राज्य मिळालं. परंतु त्याला एक शाप मिळाला होता, म्हणून आपल्या 2 राण्यांसह त्याला कित्येक वर्ष वनात राहावं लागलं. वनात राहत असताना त्याला 5 पुत्र झाले. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. या मुलांना वनात राहणाऱ्या ज्ञानी तपस्व्यांनी शिकवलं. जेव्हा पंडू मरण पावला तेव्हा त्याची राणी कुंती आणि पुत्र पांडव हस्तिनापुरास परतले. दुर्दैवाने धृतराष्ट्राच्या 100 मुलांना, कौरवांना पांडवांबद्दल असूया वाटू लागली. पांडवांना नष्ट करण्याचे अनेक दुष्ट डाव त्यांनी रचले. युधिष्ठिराच्या क्षमाशील आणि शांत वृत्तीमुळे पांडवांनी कौरवांच्या दुष्ट कृत्याबद्दल त्यांचा सूड घेतला नाही. मुलं मोठी झाल्यावर पूज्य भीष्मांनी सर्वांनाच समाधानकारक ठरेल अशी तोड काढून राज्याची वाटणी केली. कौरवांपैकी सर्वात मोठा कौरव दुर्योधन हस्तिनापूरच्या जुन्या नगरीत राहून कौरवांच्या वाटणीला आलेल्या अर्ध्या राज्याचा कारभार पाहू लागला. पांडवांपैकी सर्वात मोठा पांडव युधिष्ठिर इंद्रप्रस्थ या नव्या राजधानीत राहून उरलेल्या अर्ध्या राज्याचा कारभार करू लागला. काही वर्षे शांततेत गेली. एके दिवशी कौरवांनी पांडवांना द्यूत खेळण्याचं आवाहन केलं. पांडव हारले. अगोदर ठरल्याप्रमाणे पांडवांना राज्यत्याग करावा लागला आणि 13 वर्ष वनवासात राहावं लागलं. वनवासाहून जेव्हा पांडव परत आले तेव्हा दुर्योधनानं त्यांच्या वाटणीचं अर्ध राज्य त्यांना परत करायचं नाकारलं. शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्याचे सर्व प्रयत्न विफल झाले. त्यानंतर कुरुक्षेत्री महाभयंकर सर्वसंहारक असं युद्ध झालं. युद्धाच्या ऐन क्षणी आपल्याच नातलगांचा आपण संहार करणार या कल्पनेनं गलित गात्र हतोत्साह झालेला अर्जुन युद्धभूमीवरून काढता पाय घेण्याची भाषा करू लागला. त्यावेळी कोणत्याही वैयक्तिक सुखाची अभिलाषा न धरता केवळ सत्यासाठी लढण्यातच खरे कर्तव्य आहे ते अर्जुनाने श्रीकृष्णास समजावले. श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावून दिलेलं त्यांचं कर्तव्य म्हणजेच गीता होय. वर्षानुवर्ष अनेक लोकांना मानसिक आध्यात्मिक सामर्थ्य देण्याचं महनीय कार्य गीतेनं बजावलं आहे. युद्धप्रसंगी श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी आणि मार्गदर्शक होता. कौरवांचा सर्वनाश झाला. युधिष्ठिराला राज्याभिषेक केला गेला. परंतु त्यानंतर पांडवांना वाटू लागलं की ऐहिक जय आणि संपन्नता या किरकोळ महत्त्वाच्या गोष्टी आहेत. न्यायाने आणि शहाणपणाने 36 वर्ष राज्य केल्यानंतर
पांडवांनी आपला नातू परीक्षित याला राज्य दिलं आणि ते सर्व हिमालयाच्या यात्रेला निघून गेले. त्या अज्ञात अवघड अशा भागातून प्रवास करत असताना युधिष्ठिराची पत्नी आणि सर्व भाऊ विलक्षण श्रमाने थकून एका पाठोपाठ एक असे खाली पडले आणि मृत्यू पावले. एकटा युधिष्ठिर मृत्यू पावला नाही, तो स्वर्गात पोहोचला. अत्युच्च आध्यात्मिक ध्येय गाठायचं तर मानवी देह हा एक अडथळा आहे असं जे पुष्कळांना वाटतं ते खरं नाही, हेच यावरून सिद्ध होतं. महाभारतात पुष्कळ कथा आहेत. त्या सर्वच अर्थपूर्ण आहेत. महाभारतामध्ये जीवनाच्या विविध अंगांचं जसं दर्शन घडतं तसं जगातील इतर कोणत्याच पुस्तकात पाहावयास सापडत नाही. असा एक वाक्प्रचार आहे की महाभारतात जे नाही ते भारतात नाही आणि भारतात जे जे आहे त्याची किंवा किमान पूर्वकालीन भारताची संक्षिप्त आवृत्ती म्हणजे महाभारत असं महाभारताचं आपण वर्णन करू शकू. दिव्य द्रष्ट्या व्यासांनी महाभारत रचलं आहे. श्लोक निर्मितीच्या आनंदमग्न अवस्थेत तल्लीन राहणाऱ्या व्यासांना त्यांच्या तोंडून बाहेर पडणारे या महाकाव्यातील श्लोक लिहून घेण्यासाठी कोणीतरी लेखक हवा होता. त्यांनी बुद्धिदात्या गणेशाला लेखन करण्याची विनंती केली आणि गणेश तयार झाला. पण त्यानं अट घातली की काव्य स्फुरलं नाही या सबबीवर व्यासांनी त्यांच्या लेखनात खंड पाडता कामा नये. व्यासांनी गणेशाची अट मान्य करताना स्वतःची अट घातली की आपल्या तोंडून बाहेर पडणाऱ्या रचनेचा पूर्ण अर्थ समजल्याखेरीज गणेशानं काहीही उतरवून घेता कामा नये. आणि अशा तऱ्हेनं 90,000 श्लोक आणि 18 खंड असलेलं महाभारत लिहिलं गेलं. आज आपण भारतीय प्राचीन वाङ्मयांमधील अक्षरशः अमर असणाऱ्या काही पुस्तकांचा थोडक्यात परिचय पाहिला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्राचीन वाङ्मयापैकी वेद, पुराणे, रामायण, महाभारत ही महाकाव्ये, जातक कथा, कथा सरित सागर या ग्रंथांचा थोडक्यात परिचय पाहिला. ही पुस्तके वाचून त्यातील ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मोटिवेशन मिळेल यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. व्हिडिओ संपूर्ण पाहून हे पुस्तक ऐकल्याबद्दल, हे पुस्तक वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वैदिक विजडम मराठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओ सिरीज अंतर्गत आपण भारतीय वेद, पुराणं, त्यातील वेगवेगळ्या कथा, कथा सरित सागर, पंचतंत्र असे ग्रंथ, त्यांच्यातील संस्कृत सुभाषिते, त्यांच्या संबंधाच्या वेगवेगळ्या कथा जाणून घेण्याचा इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये प्रयत्न करू. तुम्हाला देखील या विषयावरची माहिती आणि ती देखील साध्या सोप्या मराठीमधून समजून घ्यायची असेल तर वैदिक विजडम मराठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.